नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या युट्यूब चॅनलवरती। येत्या काही दिवसामध्ये मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा काउन्सिलिंग प्रोसेस असेल ते सुरू होणार आहे। येत्या काही दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा 6 ते 7 तारखेपर्यंत मेडिकलची काउन्सिलिंग किंवा ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे स्टेट काउन्सिलिंग वर्सेस ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर MBBS अँड BDS। MBBS आणि BDS ला ऍडमिशन घेण्यासाठी किती प्रकारच्या काउन्सिलिंग असतात, कोणत्या काउन्सिलिंग मध्ये कोणते कॉलेजेस असतात, प्रत्येक काउन्सिलिंगचे काही ना काही नियम असतात, त्या नियमाला फॉलो करावं लागत असतं। जर तुम्ही त्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला त्या काउन्सिलिंग मधून किंवा जेवढे काही ऑल इंडिया मध्ये काउन्सिलिंग असतात तेवढ्या सगळ्या काउन्सिलिंग मधून बाहेर काढलं जात असतं किंवा तुम्ही जे काही डिपॉझिट त्या काउन्सिलिंग मध्ये भरत असतात ते सुद्धा फोरफिट केलं जातं, म्हणजे जप्त केलं जात असतं। तर या दोन्ही काउन्सिलिंग कशा पद्धतीने असतात त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। जनरली जर सांगायचं असेल तर MBBS आणि BDS ला ऍडमिशन घेण्यासाठी टोटल 4 प्रकारचे काउन्सिलिंग असतील। एक आहे स्टेट काउन्सिलिंग, एक असते ऑल इंडिया काउन्सिलिंग, तिसरी जी आहे ती ओपन स्टेटची काउन्सिलिंग असते आणि चौथी जी आहे ती आहे अब्रॉड साठी। अब्रॉड साठी फक्त MBBS चे विद्यार्थी जात असतात, BDS साठी काही विद्यार्थी जात नसतात। अशा पद्धतीने हे 4 टाईपचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट काउन्सिलिंग आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग या दोन्ही काउन्सिलिंग कशा पद्धतीने अटेंड करायचं किंवा कशा पद्धतीने मॅनेज करायचं त्याबद्दलची सुद्धा माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। स्टेट काउन्सिलिंग मध्ये MBBS असेल, BDS असेल, BMS, BHMS आणि BUMS त्याबद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे। कॉलेजेस किती टाईपचे आहेत, त्याचा कट ऑफ कशा पद्धतीने असेल, आता फक्त ऑल इंडिया लेवलची जी काउन्सिलिंग आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणं बाकी आहे, ते सुद्धा मी असंच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। चला तर मग सुरू करूया। MBBS आणि BDS साठी जी ऑल इंडिया लेवलची काउन्सिलिंग आहे त्याची जी वेबसाईट आहे ती आहे MCC.NIC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी। या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या माध्यमातूनच ऑल इंडिया लेवलची काउन्सिलिंग चालत असते फॉर MBBS अँड BDS साठी। त्यानंतर या काउन्सिलिंगच्या माध्यमातून देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्या 15% जागा भरल्या जात असतात। त्यानंतर डीम्ड कॉलेजेसच्या 100% जागा याच काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जात असतात। त्यानंतर एम्स, जिपमर, AMU या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत किंवा जे नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या सगळ्या 100% जागा याच काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जात असतात। जसे की मी आपल्याला सांगितलं होतं की दोन्ही काउन्सिलिंग कशा पद्धतीने मॅनेज करायच्या, तर MCC जी काउन्सिलिंग आहे ती सुरुवात याच काउन्सिलिंग पासून होत असते। MCC काउन्सिलिंगचा ज्यावेळेस फर्स्ट राऊंड होईल त्याच्यानंतरच स्टेटचा जो आहे तो फर्स्ट राऊंड होत असतो, मग तो महाराष्ट्र असेल किंवा अदर कुठला स्टेट असेल। तर ज्याही विद्यार्थ्यांना असं वाटतं की MCC काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर मला एखादं MBBS चं कॉलेज मिळू शकतं किंवा एखादं BDS चं कॉलेज मिळू शकतं, तर त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंड मध्ये ट्राय करू शकतात। लक्षात असू द्या, जवळपास सगळ्या काउन्सिलिंग मध्ये पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असतं, म्हणजे जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं किंवा नाही मिळालं, जरी एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं जरी ते तुम्ही नाही घेतलं तरी काही त्याच्यामध्ये फरक पडत नसतो। फ्री एक्झिट म्हणजे जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, जर ते तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही ऑटोमॅटिक त्या राऊंड मधून बाहेर पडत असतात, याला म्हणतात फ्री एक्झिट। त्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझं सजेशन असं आहे की ज्याही विद्यार्थ्यांना 560 किंवा 600 असेल, इव्हन 610 जरी स्कोर असेल, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपली जी CET सेलची काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करूनच MBBS असेल किंवा BDS असेल त्याच्यासाठी ऍडमिशन घ्यावं। कारण MCC काउन्सिलिंग मध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्याला फायदा होत नाही, कारण याचा जो कट ऑफ आहे तो नेहमीच जास्त असतो। जर एखाद्या विद्यार्थ्याला जर आउट ऑफ स्टेटच्या एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो विद्यार्थी मात्र या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून ऍडमिशन घेऊ शकतो। सपोज एखादा लातूरचा विद्यार्थी आहे आणि जर त्याला कर्नाटकामधील किंवा अदर कुठल्या स्टेट मधील एखादं गव्हर्नमेंटचं कॉलेज घ्यायचं असेल तर तो विद्यार्थी या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून तो ते कॉलेज घेऊ शकतो। त्यानंतर जेही विद्यार्थी फक्त क्वालिफाय आहेत किंवा 250-300 जे काही त्यांचा स्कोर असेल
म्हणजे स्टेट काउन्सिलिंग मधून त्यांना एखादं कॉलेज न मिळण्यासारखा, आणि ज्यांची पेईंग कॅपॅसिटी जास्त आहे ते सगळे विद्यार्थी जे आहेत ते या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून डीम्ड कॉलेज घेत असतात. डीम्ड कॉलेजेसच्या 100% जागा याच काउन्सिलिंगच्या माध्यमातून भरल्या जात असतात. एमसीसी काउन्सिलिंगचा कट ऑफ कशा पद्धतीने असेल त्याबद्दलची माहिती देणं बाकी आहे. व्हिडिओमध्ये मी थोडक्यात माहिती देईन, त्यानंतर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी त्याचं PDF शेअर करणार आहे. ज्या पद्धतीनं एमसीसी काउन्सिलिंगचे राऊंड होतील त्याच पद्धतीनं स्टेट काउन्सिलिंगचे सुद्धा राऊंड होतील. म्हणजेच एमसीसी काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाल्यानंतरच स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड होईल. एमसीसी काउन्सिलिंगचा सेकंड राऊंड झाल्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचा सेकंड राऊंड होईल. जेवढे काही एमसीसी काउन्सिलिंग राऊंड लावेल त्याच पद्धतीनं स्टेटमध्ये सुद्धा ते राऊंड होत असतील. राहिला प्रश्न रजिस्ट्रेशन करायचा, तर जे काही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 10,000 रुपये डिपॉझिट तिथं जमा करावं लागत असतं, ते रिफंडेबल असतं. नॉन रिफंडेबल फीज जी आहे ती 1,000 रुपये असते. आणि त्यानंतर जे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि PWD कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 5,000 रुपये डिपॉझिट जमा करावं लागत असतं, ते रिफंडेबल असतं. आणि 500 रुपये जे आहे ते नॉन रिफंडेबल अमाऊंट तिथं जमा करावं लागत असतं, त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि ज्याही विद्यार्थ्यांना सगळ्याच कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट असेल किंवा डीम्ड कॉलेज असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट हे जमा करावं लागत असतं आणि 5,000 रुपये नॉन रिफंडेबल फीस भरून एमसीसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करावं लागत असतं. आय होप तुम्हाला समजलं असेल की एमसीसी काउन्सिलिंग कशा पद्धतीनं असते किंवा कशा पद्धतीनं मॅनेज करायचं. एमसीसी जी काउन्सिलिंग आहे ती डोमिसाइल फ्री काउन्सिलिंग असते. ऑल ओव्हर इंडियामधील कुठलाही विद्यार्थी या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून MBBS असेल किंवा BDS असेल या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतो. अशा पद्धतीनं ही ऑल इंडिया लेवलची काउन्सिलिंग असते फॉर MBBS अँड BDS साठी. आता आपण बघूया आपली जी महाराष्ट्रातली 85% म्हणजे स्टेट कोट्याची काउन्सिलिंग आहे ती कशा पद्धतीने असेल. स्टेट कोट्याची जी काउन्सिलिंग आहे त्याची जी वेबसाईट आहे ती mahacet.org. या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती चालत असते. यावर्षी CET सेलनं जी काउन्सिलिंगचं पोर्टल आहे किंवा काउन्सिलिंगची जी वेबसाईट आहे ती अपडेटेड केलेली आहे. इथं आल्यानंतर आपल्याला इथं दिसेल कॅप राऊंड म्हणजे CAP, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. सध्या आणखी सुरू झालं नाही, सुरू झाल्यानंतर इथं 2024 आणि 25 दिसेल. लास्ट इयरची आपण बघू शकतो. लास्ट इयरची जर बघायचं असेल तर इथं आपल्याला 2023 आणि 24 वर क्लिक करायचं आहे. इथं केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसेल. इथं राईट साईडला मेडिकल एज्युकेशन म्हणून दिसेल. हे जे वरचे कोर्सेस आहेत ते PG कोर्सेस आहेत. त्यानंतर इथं खाली UG कोर्सेस आहेत, अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस. इथं आल्यानंतर आपल्याला नीट UG वरती क्लिक करायचं आहे. नीट UG वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसेल. इथूनच या वर्षीची जी काउन्सिलिंग आहे ती चालत असते. इथं आपल्याला दिसेल नीट UG 2023 म्हणून. काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर इथं आपल्याला नीट UG 2024 असं दिसेल. लक्षात असू द्या ही जी काउन्सिलिंग आहे ती फक्त महाराष्ट्रातले जे डोमिसाइल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच असते. बाकी कुठल्याच विद्यार्थ्याला या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. त्यानंतर या काउन्सिलिंगवर जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस म्हणजे गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ॲडेड आणि प्रायव्हेट कॉलेज, या 3 टाईपचे कॉलेजेस असतात. जर डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून घेता येत नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल हे दोन्ही काउन्सिलिंग कशा पद्धतीनं आहेत किंवा कशा पद्धतीनं याला मॅनेज करायचं. राहिला प्रश्न स्टेट काउन्सिलिंगचा, तर मी ऑलरेडी MBBS असेल, BDS, BMS, BHMS टोटल कॉलेजेस किती आहेत, सीट किती अवेलेबल आहेत आणि एक्सेप्टेड कट ऑफ किती आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी दिलेली आहे. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला वर आय बटन वरती भेटतील. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणखी जर काही तुमचे डाऊट्स किंवा क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.